तुकाराम महाराज अभंग 5. आपला महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी, कर्मभूमी म्हणून पुण्यभूमी आहे. इथल्या पवित्र मातीच्या स्पर्शाने पावन झालेली संत मंडळी म्हणजे आपल्या वैभवशाली संस्कृतीचे कळस आहेत. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास हे 5 संत म्हणजे महाराष्ट्राचे वेद आहेत. या प्रत्येक संतांचं एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. प्रत्येकाला एकमेकांबद्दल आदर, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आहे. ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका अशी भावकांची दृढ श्रद्धा आहे. वारकरी संप्रदायाचा कळस असलेल्या तुकोबांनी ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ तिघांच्याही चरित्राचा आणि त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला होता. या अभ्यासाचा तुकोबांवर खूप परिणाम झाला होता. नामदेवांनी शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यांच्या हयातीत ती पूर्ण झाली नाही. भक्तराज नामदेवांनी विठ्ठलासह तुकोबांच्या स्वप्नात येऊन आपले अभंग निर्मितीचे आणि विठुभक्तीच्या प्रसाराचं कार्य पूर्ण करण्यास तुकोबांना सांगितलं. माघ वद्य दशमीला गुरुवारी पहाटे तुकोबांच्या जीवनातल्या सोनेरी क्षणाचा आनंद व्यक्त करताना तुकोबा असं म्हणतात, नामदेवे मज स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये. तुकोबांना भक्तराज नामदेवांकडून कवित्व करण्याची प्रेरणा मिळाली. नामदेवांचा कवित्वाचा वारसा तुकोबांकडे आला. त्यामुळे तुकोबांच्या काव्यावर काही प्रमाणात नामदेवांची छाप दिसते. नामदेव, तुकाराम दोघंही संत कुटुंबवत्सल होते, संसारी होते. पण दोघांनीही वैयक्तिक संसाराकडे पाठ फिरवली, कारण दोघांनाही विश्वाचा संसार करायचा होता. लोकांच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नामा आणि तुका हे संत आहेत. नामदेव अत्यंत मृदू होते, तर तुकोबा सज्जनांशी मृदू आणि दुर्जनांशी वज्राहून कठीण होते. तुकोबांना ज्ञानदेवांविषयी कमालीचा आदर होता. तुकोबा ज्ञानदेवांना असं म्हणतात की तुम्ही माझे मायबाप आहात. तुमच्या पोटी जन्म घेतल्यामुळे माझं पाप नाहीसं झाले. मी तुमचं बाळ आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हे नाम घेतल्यामुळे जन्म मरणाचे फेरे चुकतात असं तुकोबा शपथपूर्वक सांगतात. तुकोबा ज्ञानोबांचे परमभक्त होते. तुकोबांना पंढरपूर इतकंच आळंदीही प्रिय होतं. ज्ञानबा तुकाराम यांचं ऐक्य मोठं विलोभनीय आहे. ज्ञाना तुका ही आपल्या मर्मबंधातली ठेव आहे. ज्ञाना तुका यांना मराठी मनाच्या गाभाऱ्यात अत्यंत मानाचं आणि आदराचं स्थान आहे. मराठी मन नित्य ज्ञानेश्वरी आणि तुकोबांच्या गाथेचा आश्रय घेतं. ज्ञानेश्वर तुकाराम म्हणजे वारकऱ्यांच्या पोटातला जिव्हाळा आहे. तुकाराम हा आमचा 5वा वेद आहे. तुकाराम हे नावच मोठं अमृतमयी आहे. हे अमृतमयी नाम घेताना आम्ही स्वतःला विसरून जातो. तुकोबा म्हणजे मध्ययुगीन मानवी सामर्थ्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. माऊलींभोवती तेजाचं वलय आहे. त्यांच्या तेजाने, सुकुमार सौंदर्याने आपले डोळे दिपून जातात. नराचा नारायण कसा होतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुकोबांची चरित्रगाथा आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. भांडणारा, रुसणारा, चिडणारा, विकारवश होणारा तुका आम्हाला अत्यंत जवळचा वाटतो, आपला वाटतो. तुका आमुचा सोयरा हा भाव असंख्यांच्या मनात आहे.
या सोयऱ्याच्या रूपाने आपल्याला प्रत्यक्ष देव भेटल्याची साक्ष पटते. तुकोबांचा जीवन प्रवास त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून समजून घेण्याची आपल्या मनाला ओढ वाटायला लागते. तुकोबांचं चरित्र आणि अभंग यात द्वैत नाही. चरित्र आणि अभंग हातात हात घालून आपल्याभोवती गातात, नाचतात, पिंगा घालतात.